नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. आंबेगाव धरणाचे पाणी आरक्षित पण उपयोग शून्य. पेणकरांना मात्र अपुरा पाणी पुरवठा. जलसंपदा विभागाच्या लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत येणाऱ्या आंबेगाव धरणातील पाणी सध्या 100% पेण नगरपालिकेसाठी आरक्षित असूनही त्याचा प्रत्यक्ष वापर होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे पेण शहरात नागरिकांना अपुऱ्या दाबाने आणि मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा केला जात असताना दुसरीकडे आंबेगाव धरणातील पाणी मात्र विनाकारण साठवून ठेवला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2013 पूर्वी या धरणातील पाण्याचा वापर आंबेगाव परिसरातील शेतीसाठी विशेषतः दुबार पिकांसाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र सध्या स्थितीला या शेतीवर सिमेंटची जंगले उभी राहिल्याने धरणातील पाणी निरुपयोगी ठरला. मात्र नंतरच्या काळात हे पाणी पूर्णपणे पेण नगरपालिकेसाठी आरक्षित करण्यात आले. असे असले तरी आजपर्यंत या पाण्याचा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी वापर झालेला नाही. पेण शहरात अनेक भागामध्ये नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते, तर काही ठिकाणी पाण्याचा कालावधीही अत्यल्प असतो. या पार्श्वभूमीवर आंबेगाव धरणातील उपलब्ध पाणी योग्य नियोजनाने आणि सुसज्ज वितरण व्यवस्थेद्वारे शहरात पोहोचवले गेले असते तर पेणकरांची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकली असती. स्थानिक नागरिकांच्या मते मुख्य अडथळा हा वितरण व्यवस्थेच्या अभावाचा आहे. आवश्यक पाईपलाईन, पंपिंग यंत्रणा आणि नियोजनाचा अभाव यामुळे धरणातील पाणी प्रत्यक्ष वापरात येत नाही. परिणामी पुरेसा जलस्रोत असूनही त्याचा कोणताही फायदा नागरिकांना होत नाही. या परिस्थितीत पेण नगरपालिकेने तातडीने लक्ष घालून वितरण व्यवस्था सक्षम करणे तसेच जलसंपदा विभागाशी समन्वय साधून आंबेगाव धरणातील पाण्याचा प्रभावी वापर सुरू करणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा पाणी असूनही तहान अशीच अवस्था पेणकरांची कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे. जलसंपदा विभागाचा लघु पाटबंधार योजनेमधला हा आंबेगावचा धरण आहे. हा आंबेगावचा धरण बनवला होता की ह्या आंबेगाव परिसरातली जी शेती आहे ती दुबार शेती व्हावी म्हणून हा धरण बांधण्यात आला होता. परंतु साधारणतः विचार केला तर 2013 पासून ह्या पाण्याचा उपयोग कुठंच होत नाही. कारण ह्या आंबेगाव परिसरातली जी शेती होती तिथं आता मोठी सिमेंटची जंगल तयार झाला आहे. त्यामुळे शेती आता लावली जात नाही. परंतु एक गोष्ट निश्चित, पेण नगरपालिकेचा हा 100% पाणी आरक्षित आहे. आज पेण नगरपालिकेला पूर्ण दाबाने किंवा पूर्ण क्षमतेने पाणी पुरवता येत नाही शहराला. कारण त्या विचार केला तर भोगावती नदीमध्ये येणारा पाणी आहे तो तुटपुंजा आहे. परंतु नगरपालिकेच्या मालकीचा हा पूर्ण धरण आहे. यातला 100% पाणी हा पेण नगरपालिकेचा आहे. फक्त वितरण व्यवस्था योग्य नसल्यामुळं आज पेण शहराला पाणी पुरवठा होत नाही. वितरण व्यवस्था जर योग्य झाली तर नक्कीच ह्या धरणाचा पाणी जो निरुपयोगी पाणी म्हणून संबोधलं जाते साधारणतः 2013 पासून तो पाणी उपयोगात आणला तर पेण शहराला मुबलक पाणी भेटेल. याचा विचार करणं गरजेचं आहे. साधारणतः विचार केला तर 2021ला ह्या धरणातून पाणी उचलायचं असं ठरलं होतं. परंतु त्याच सुमारास काय झालं तर लोकप्रतिनिधींची मुदत संपली आणि प्रशासकीय राज्य पेण नगरपालिकेवर आला. गेल्या 3.5 ते 4 वर्षात प्रशासकाने असं कोणत्या सुविधा केल्या नाही की पाणी तुटपुंजा पेण शहराला पुरतोय, आपण आंबेगाव धरणातून पाणी उचलावं असं काय त्यांच्या नियोजनबद्ध अशी योजना न आखल्यामुळे आज हा पाणी निरुपयोगी आहे आणि हा 100% पाणी हा पेण नगरपालिकेचा आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.